धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। अनुभवी नेतृत्व हरपले, अजित पवारांवर कुणाल पाटील यांचे भावनिक शब्द। माजी आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातात निधन झाल्याच्या वृत्तावर तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक कर्तृत्ववान व प्रभावी नेतृत्व होते। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी नेता गमावल्याची भावना आहे, असे त्यांनी म्हटले। या दुःखद वृत्तामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरले असून सर्व स्तरातून संवेदना व्यक्त होत आहेत। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नेते माननीय अजितदादा अत्यंत दुःखद प्रसंगामधून या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेत। आज सकाळी ही बातमी कळली आणि अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही बातमी होती। ज्या दादांना अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्टीचं अत्यंत काटेकोर नियोजन करणारे दादा म्हणून आपण ओळखत होतो, अशा आपल्या दादांना अशा प्रसंगातून जावं लागेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही। खरं तर ह्या बातमीने आम्ही सर्वजण खूप हादरलेलो आहेत। आम्ही माझे संपूर्ण कुटुंब आम्ही दादांचे अत्यंत जवळचे आणि दादा हे प्रत्येकाला प्रेम देणारे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे दादांनी अशी एक नाही तर लाखो कुटुंब ह्या महाराष्ट्रामध्ये जोडून ठेवलेली आहेत। मला तर कल्पनाच करवत नाही की दादांच्या जाण्यामुळे आज ज्या पद्धतीची ही घटना घडली आहे। संपूर्ण बारामती दादांवरती प्रेम करणारे त्यांचे असंख्य लाखो चाहते त्यांचं आणि पवार कुटुंब तर फार मोठ्या शोकामधून जात असेल। मला असं वाटतं की हा अत्यंत कठीण प्रसंग हा या महाराष्ट्राकरता आणि या पवार कुटुंबाकरता आलेला आहे। मी परमेश्वराला एकच प्रार्थना करेल की हे प्रचंड मोठं दुःख सहन करण्याची शक्ती त्या ठिकाणी या कुटुंबामध्ये निर्माण करो। दादांचे दोघेही सुपुत्र पार्थ आणि जय त्यांच्याकरता सुद्धा हा प्रसंग फार कठीण आहे। परमेश्वराने हा सर्व सहन करण्याची शक्ती या कुटुंबाला आणि सर्वांना देव। आणि दादांच्या जाण्याने आज महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं आहे, कारण दादांना जेवढी महाराष्ट्राची जाणीव होती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक घटकाच्या विषयावरती जेवढा अभ्यास असणारा नेता दादांकडे आपण बघत होतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तेवढा अभ्यास असणारा नेता आम्हाला दुसरा दिसत नाही। आणि त्यामुळे जाण्याने खरं तर महाराष्ट्राचं सुद्धा खूप मोठं नुकसान आहे। त्यामुळे हे सर्व नुकसान भरून यायला तर मला वाटतं खूप काळ लागेल, पण या कठीण प्रसंगामध्ये आम्ही सर्वजण पवार कुटुंबाच्या आणि त्यांच्या सर्वांच्या सोबत आहोत। त्यांच्या आत्म्याला परमेश्वर चिर शांती देव हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।